टी शर्ट नहीं आएगी परसों उनके करेक्टर में टी शर्ट नहीं है सध्याच्या घडीला अगदी सगळी स्टार कास्ट म्हणून यांच्याकडे आपण पाहतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला एसके बरोबर क्रीडा संघ आणि आपण एका बाबतीत विचार केला तर शुभम नेरेकर लक्ष्मीवाडी कुडाचा खेळाडू आणि छोटू मेश्री आपण पाहिलं तर एसके बरोबरीचा खेळाडू एसके बरोबरीच्या विरोधात आपण म्हणजे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी विषय केलाय की काय आणि तुझं मत काय असेल कोणताही एक्सचेंज असेल लक्षात कारण एकावर बघून एक खेळाडू दुसऱ्या वेळेमध्ये गेलाय महत्वपूर्ण सामना आणि त्यासाठी माहीत आहे निर्णयाच्या क्वार्टर फायनलचे सामने रस्त्याचा पुन्हा दोन्ही संघांसाठी फलंदाज दुसऱ्या गबंडी पुढचा चेंडू त्यावर त्याला प्रहार केला जातो दुहेरीचा दक्षिण फटका प्रयत्न केला तर सर्वपणे मात्र निश्चितच करून धावा वाचवू शकत नाहीये आज इंग्लिश स्कूलचं बालन संघाचा विचार करायला गेलो तर माझ्या मते प्रथमतः त्या लाईनमध्ये आपण योगेश मित्रीला पाहतो आणि पुढे प्रकारे पाठी ठेवतोय माहित आहे सध्याच्या घडीला गुंट आणि त्यासोबत राहुल आपल्याला संघासाठी चांगली कामगिरी करतोय पूर्ण झाल्या धावसंख्या 4 धावा त्या सामन्यामध्ये जो फलंदाज पहिल्यांदा षटकार घेतले त्याला अर्थात चांगला आहे आपल्या कॉलेजमध्ये निर्धाराचा चेंडू अर्थात गंगा झालेला येणारा पहिला चौकार पहिला षटकार कॉलेजचा किल्ले 100 मध्ये काहीतरी गजर लक्ष्मी हॉटेलचे खूप राहतात शुभम राणे यांच्या माध्यमातून प्रायोजित केलेला आहे तुम्ही कसं वाटतं बऱ्याच कालानंतर पुन्हा एकदा भावनेमध्ये तो आलाय कुठेतरी झालेली दुखापत त्यानंतर थोडासा लांब राहिलाय पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी अर्थात स्पर्धेमध्ये मी साठीला संधी आज पुन्हा एका मैदानावर या समालोचन कक्षामध्ये आलो आणि त्याबद्दल निश्चितच प्रिन्सिपल ओव्हर आहे आपण प्रेक्षकांच्या माहितीमध्ये या ठिकाणी सांगतोय खेळाडूंसाठी प्रचंड आक्रमण केलं गोट्या जमांनी शब्दाच्या घडीला आपण विचार केला तर ब्रँडेड सत्यांसाठी ओळखला जाणारा निश्चितच लॅम्पटन माउंटन घोडेगाडीचा हा खेळाडू निश्चितच रंगतदार संबंध जोडतोय दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर राहुल मेश्री हे दोन्ही सगळे ताकदवान खेळाडू आहेत आपण पाहतोय आज त्यांच्या लाईनमध्ये आपण पाहिलं तर मंदार सावंत आणि योगेश मेश्री हे दोन दाखल होत आहेत अजून दिग्गज खेळाडू सगळ्या संघ त्या ठिकाणी मिळालाय आणि मैदानावर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणं गरजेचं असेल त्यांना बघता असेल वाईट आला चेंडू मात्र मोठा मासा गळाला लावला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डबल सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी चकमा दिल्या जातो वाईट चेंडूवर आलाय एक धाव केल्याचं दुःख नसेल मात्र एक मोठी विकेट आपल्या संघासाठी मिळाली आहे मगाशी चांगलं यशस्वी केलं त्या गंड्या हाताच्या हातात हा चेंडू दिसत नाही वाईट प्रोसेस एकूण 2 धावा मिळतील 2 धावांनी धावसंख्या 10 धावा 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय हरिकेश स्ट्राईक केलाय सुंदर ड्राईव्ह प्रयत्न मागतात योगेश मिस्त्रीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सिंगलचा हा फटका बंद आहे षटकार तर पुन्हा एकदा चकमा आला मैदानावर योगेश मिस्त्री थोडासा फॉर्म सहित थोडासा दिसताना आपण पाहतोय मैदानावर आणि असंच आपण पाहिलं 2024 म्हणावं लागेल तुमच्या शंकर मांजरेकर सातत्याने आपल्याला करण्याचा प्रयत्न मात्र कशा पद्धतीने होतोय हे देखील पाहणं उत्सुक असेल धावसंख्या जरी 11 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आपण शेतकऱ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि मंदार सावंत आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्या पोटेलचा पाहावं लागेल फटका मात्र तुर्तास चला पंचांचा निर्णय काय येतो त्यावर डिटेल असेल तोपर्यंत आपण पाहतो त्याच्या नंबर ट्रिपलएसच्या शब्दात कोणी सरकारवरील स्पर्धेच्या निमित्ताने उत्कृष्ट बॉडी बिल्डर मंगलचं नाव यांची खातीचं सन्मानाचे ज्ञानेश्वर आळवे यांच्या वतीने आगमन झालं विनंती असेल आपण व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचं आहे आपलं स्वागत आहे बरोबर मॅचच्या दिशेने संदास सावंत म्हणजे एकूण आपल्याला पाहायला डिटेल स्ट्राईकवर असेल राहुल मेस्त्री त्याच्यामध्ये तुमच्या
कडक प्रहार राहुल मेस्त्री संकार आपल्याला पाहायला मिळतो 4 धागा हॉटेल लक्ष्मी यांच्या वतीनं शुभम राणे यांच्या वतीनं राहुल मेस्त्री या कामासाठी ओळखला जातो ती कामगिरी निश्चित स्वरूपाने करतो ऑन साईडला पुन्हा एकदा पंच आपण पाहिलं धावसंख्या पोहोचली आता 17 धागा 4 चेंडूचा ते समाप्त झाले 17 धावा झाल्यात मैदानामध्ये हळूहळू फायटिंग टोटल बनवण्याचा प्रयत्न इंग्लिश कोचच्या माध्यमातून चुकी झाली छोट्या गोलंदाजीकडून कारण व्हाईट चेंडूवर तो बाद झाला त्यानंतर लोकेश मेस्त्रीकडनं चुकी झाली आणि तिसरा गडी बाद झाला तो शंकर मांजरेकर त्याच्याकडनं देखील चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसेल कारण 3 चेंडू 7 धावा गमावल्या होत्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त 3 चेंडू 3 धावा बनवायचे होते हे कॅल्क्युलेशन कुठे बिघडलं कॅल्क्युलेशन चुकलं आणि त्याचमुळे ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तुमचा चेंडू आक्रमण केलं अर्ध्या गावाला सुंदर क्षेत्राचं दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं मैदानावर रनाची संधी असेल का यस एक काय मिळाले उलटण्याच्या दिशेने आपण पाहिलं मैदानावर योगेश मेस्त्रीचं गोलंदाजी एकूण सुंदर कटकाळीचा फटका विकलांग कार्पेट जमिनीला आग लागणारा निश्चित स्वरूपाने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय ऑर्थोडॉक्स अफजल बंगलेकर शुभम हेरेकर ही सलामीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फॉर्ममध्ये असणारे खेळाडू सध्याच्या घरी आपण पाहतोय ड्राईव्ह केला पुन्हा एकदा आक्रमणाचा हा इरादा स्पष्ट होतो दोन्ही जागेची मोहर त्या ठिकाणी घडवली आणि या दोन्ही जागेची धावसंख्या पोहोचली असता 3 चेंडू 4 धावा कमी करणं आपण पाहतोय मैदानामध्ये 3 चेंडूसाठी समाप्त 4 होती धावसंख्या षटकारासाठी पारदर्शक आहे सामान्य दशरथ कुंभार यांच्याकडून 200 रुपयांचं हॉटेल लक्ष्मी सन्मानित प्रशांत राणे यांच्याकडून चौकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक शुभम हेरेकरच्या प्रत्येक षटकारासाठी यश मयेकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे यश मयेकर अर्थावरचे ओळीचं काम करतात ते यश मयेकर आहेत आणि शुभम हेरेकर त्यांचे परम मित्र आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांना हे पारितोषिक आयोजित करण्यात आलेले आहे सिंगल धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 6 धावा झाल्यात समोरचा सगळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 100 रुपये प्लस झाले अर्धवटचं 200 रुपयांचं पारितोषिक आहे शुभम हेरेकरसाठी यश मयेकरच्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्त वैभव दाभोलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय सहर्ष स्वागत आहे विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न करायचं आहे पहिल्या षटक समाप्त झालं पहिल्या षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बनली 7 धावा आतमध्ये स्ट्राईकवर अफजल बंगलेकर एकमेव खेळाडू आहे ज्याच्याकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे आपण पाहिलं नुकतीच झालेली आदी गौरव स्पर्धामध्ये निश्चित असतं अफजल बंगलेकरच्या माध्यमातून पीपी स्पोर्ट्स संघ आपण पाहिला आणि या पीपी स्पोर्ट्स संघाचे मालक होते ते मोठा मासा गावाला लागला आपण पाहिलं मैदानावर प्राईज विकेटची आवश्यकता होती ती प्राईज विकेट त्या ठिकाणी मिळवलं राहुल मेस्त्रीने काम तमाम केलं ते अर्थातच अफजल बंगलेकरचं श्रीधर जाधव आपण पाहतो मैदानावर बॉयफ्रेंड ट्रॉफी ज्याच्या माध्यमातून मालिकावीराचा मानकरी ठरलेला हा खेळाडू बंगलेकरचं कौतुक करत होतं कारण आधी गौरवच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अफजल बंगलेकर देखील ठरला होता 3 चेंडू झाले धावसंख्येचा विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा चर्चा सातत्याने करून देणारे असे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात पुढे गटामध्ये देखील आपण विचार केला तर हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ती पुन्हा एकदा पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस गती परिवर्तन 4 चेंडू झाले षटकातील विचार केला तर 4 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या उरलेल्या 2 चेंडूवर आपल्याला 7 धावा बनवायच्या लागतील जर आपल्याला त्या ठिकाणी 2 धावा बोनस मिळवायचे असतील तर आक्रमण केल्यानंतर समोरच्या बाजूला रनाची संधी असेल
देश तयार चांगलं कलेक्ट केलं 100 थ्रो आता तुमच्या स्टॅटसचा बॅटिंग पर्यंत सुरक्षित पोहोचलाय असं आउट नॉट आउट 5 चेंडू झाले शेवटचा चेंडू असेल मैदानात आतमध्ये आणि शेवटच्या चेंडूवर राहुल मेहते आपल्याला पाहायला मिळतोय समोर असेल शुभम हेरेकर मालमंडळ असेल पुढा बॅटल एका बाजूने आपण पाहतोय एसके बैलवाडी पुढा सुंदर क्षेत्र शंभर चेंडू षटक क्रमांक 2 समाप्त होतोय योगेश मेत्री षटक समाप्त होतोय राहुल मेत्री षटक समाप्त होतोय आणि या 2 षटकांमध्ये धावसंख्या बनली 6 धावा मायनस होतील 2 धावा अर्थातच्या 8 धावा आपल्याला स्कोरकार्डवर पाहायला मिळतील आता मात्र आक्रमकता हे बचावाचं साधन आहे आणि आक्रमकता बचावाचं साधन आपल्याला पाहायला मिळते आक्रमण करावं मालगण बाजूगावच्या हातावर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये समोर असेल श्रीधर जाधव 6 चेंडू 12 धावांचं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय येणारे 6 चेंडू 12 धावांचं लक्ष श्रीधर जाधव करतोय हाताचा सुंदर कन्वर्ट केलं चेंडूला सुंदरला पाठवलं एकेरी धावांशी आपण पाहिलं मैदानावर धावसंख्येमध्ये 9 धावा 5 चेंडू 11 धावांचं बॅटल एका बाजूने जयेश दुसऱ्या बाजूने श्रीधर जाधव अटक होईल का विजय होईल का पाहायला लागेल शंकर मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय वेगामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं शुभम हेरेकरचा तो प्रयत्न पूर्ण झालाय बनवायचं आहे यासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये सामना चुरशीचा रंगला आहे रमानीचा सामना होतोय बेमिसाल सामना होतोय जयेश सावळेकर वर्सेस शुभम हेरेकर बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल अधिक रंगत होईल का अधिकारी निश्चितपणे रंगतदार होईल का हे पाहावं लागेल जैसा चेंडू वेगाने येणारा चेंडू आपण पाहतो पंचांचा मोठा निर्धार आलाय 9 चेंडू डॉट आहे का चेंडू ओंकार कांबळे उपस्थित आहे सहर्ष स्वागत आहे जयेश सावळेकर वर्सेस कौस्तुभ कुलकर्णी बॅटल आपल्याला पाहायला मिळते प्रचंड प्रेक्षकांची शोभागती आपल्याला पाहायला मिळते जे प्रेक्षक या ठिकाणी प्रेक्षक गर्दीमध्ये राहून ज्यांनी बॅनरवर हात ठेवलेले त्यांना विनंती असेल बॅनरपासून थोडेसे आपण लांब राहायचं पंच त्या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आहे आपण पंच आपल्या माध्यमातून त्यांना तशा पद्धतीचे सूचना देखील करायच्या आहेत मॅचच्या दिशेने आपण पाहिलं बघणार तर 3 चेंडू झाले तुम्ही 3 चेंडू 8 धावांची गरज आहे 3 चेंडू 8 धावा श्रीधर जाधव विपक्ष आपल्याला जयेश सावळेकर आक्रमण होईल का बचाव होईल का हे सगळे प्रश्न आपण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण मॅनफ्रॉम हरी हरीचा स्टार खेळाडू तगडा खेळाडू मंगळ सावंत आपल्याला पाहायला मिळतोय असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय त्यावेळेला मात्र वेगाने जाणारा चेंडू शंकर मांजरेकर याच्या हातातला पहिल्या अटेम्पमध्ये सुटला होता चेंडू डिलिव्हरी शॉट राहतो चेंडू 1 चेंडूचा खेळ बाकी आणि 8 धावांची गरज आहे 1 चेंडू 8 धावांचे लक्ष आपण पाहतोय चेंडू सावळेकर वेगवान गोलंदाजी करतोय श्रीधर जाधव सबमरीन डिलिव्हरीचा वापर आणि सबमरीन डिलिव्हरीचा सामना समाप्त होतो सामन्यावर संघाच्या विजयश्री संपादन केले होते 19 संघ 4